विकेट. पहिला चेंडू निर्भय जुईकर यांच्यासाठी. पहिला चेंडू आणि गोल्डन डकचा शिकार होत मात्र त्याच क्षेत्रामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये मागच्या मॅच मध्ये एका हातामध्ये झेल टिपला होता, आता पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये कव्हरच्या क्षेत्रात निर्भय जुईकर गोल्डन डकचा शिकार झाल्यानंतर मैदानाच्या बाहेर. ₹100 कॅश प्राइज देखील आलेला आहे. डीजे थोडा आवाज द्या. हिया 11 आणि सचिन साळुंके प्रतिष्ठान आपण व्हॉलेंटियर म्हणून काम बघायचं आहे. कारण मगाशी पुकार दिल्याप्रमाणे आपण इथून जायचं नाहीये. सचिन साळुंके प्रतिष्ठान आणि हिया 11 व्हॉलेंटियर म्हणून राहायचं आहे. नेक्स्ट बॅटर रोहित. रोहित यांचा हा चेंडू मात्र पुन्हा एकदा नशिबाच्या धावा मात्र मिळतात. नशिबाचा चौकार येतो. व्हाईट +4 हा पंजा मात्र रोहित धुमाल यांनी गिफ्ट केलाय समोरील संघाला. समोरील संघ अंश 11 या संघाला. हॅलो हॅलो. सचिन साळुंके प्रतिष्ठानच्या सर्व खेळाडूने व्हॉलेंटियरची भूमिका पार पाडायची आहे, अन्यथा तुम्हाला 4 रनची पेनल्टी उद्याच्या मॅच मध्ये देण्यात येईल, याची नोंद घ्या. धावसंख्येत बदलाव मात्र पाहायला मिळते. 1 धावेनी स्कोर मूव होते. स्कोर कार्ड 6 धावा मात्र आपण धावपालकावरती पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची लढत आणि शेवटच्या लढतीमध्ये करो या मरो अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी असणार आहे. लुजर लुजर अशी मॅच अत्यंत महत्वाची. जिंकणारा संघ या असोसिएशन प्रीमियर लीग मधील आपलं अस्तित्व मात्र कायम ठेवेल. हरणारा संघ मात्र या लीगच्या फक्त आठवणी घेऊन मात्र जाताना दिसेल. शॉट अँपोल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल होईल का, परंतु नाही. अमोल होते चेंडू खाली. चांगलं क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण मात्र अमोल मात्र आजच्या दिवसभराच्या मॅचेस मध्ये मात्र आपल्याला करताना पाहायला मिळालेत. आणि हाच मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा जर त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला, परंतु परिणामी झेल देखील सुटला गेलाय. तो क्षेत्ररक्षण करत असताना अमोल यांच्या हातातून 2 जीवनदान मिळते. ते बॅटिंग करत असताना बॅटरला धावसंख्येत मात्र 1 बदलाव मात्र पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा धावपालकावरती पाहतोय. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्येत मात्र 1 बदलाव मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या मात्र 1 धावेने मात्र पुढे जाताना सरसाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 धावा धावपालकावरती. शेवटची मॅच असताना मात्र पहिले षटक मार्गस्थ असताना रोहित धुमाल लारा चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतात. यावेळी बॉडी लाईन वरती टाकलेला हा चेंडू आपल्या भात्यातील स्टॉक डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली ती रोहित धुमाल यांची. परिणामी एकदा मात्र पाहतोय चेंडू पडल्यानंतर झपकन आतमध्ये आला आणि तदनंतर बाहेरला गेला, तर चेंडू शॉर्ट थर्डच्या मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू फीड केला गेलाय. धावसंख्येत मात्र 1 बदलाव. षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि आतापर्यंत 9 धावा पाहतोय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा लारा. चेंडूवरती बोट फिरवली होती. मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आल्यानंतर मात्र फार दूरचा अंतर मात्र कापत आले होते. सेफ हँड मध्ये चेंडू घेऊन गरजेचं होतं, परंतु तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण गरजेचं होतं. ते क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं नाही. परिणामी एकाच फलंदाजाच्या या षटकामध्ये आतापर्यंत 2 झेल सुटल्या गेल्या. 2 जीवनदान मात्र फलंदाजी करत असताना चिराग यांना मात्र आपण पाहतोय आतापर्यंत 2 झेल सुटलेत. एक अमोल यांच्या माध्यमातून सोडला गेलाय, दुसरा रोहन यांच्या माध्यमातून झेल सोडला गेलाय. हा चेंडू देखील खराब आहे. हा चेंडू खराब आहे. इट्स अ वाईड बॉल. अनादर वाईड बॉल आपण पाहतो. या अगोदर पंजा फेकला होता रोहित धुमाल यांच्या माध्यमातून. कुठेतरी चेंडू डिलिव्हर करत असताना लारा घाई करताना दिसतात की काय,
म्हणून तर कुठेतरी चेंडूवरचं नियंत्रण मात्र लारा यांचं सुटलेलं जात आहे. परिणामी गोलंदाजी लारा यांची चांगली आहे, परंतु ते 2 वाईटचे चेंडू सोडता आतापर्यंत चांगली गोलंदाजी, याच प्रकारची गोलंदाजी होत असताना अखेरीस तिसरा चान्स, तो पण सुट्टा झेल टिपला गेलाय आणि अखेरीस पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय 11 धावा. हॅलो सर्वांनी लक्ष द्या. उद्या सकाळी 8चा कॉल टाइम आहे. जिजा 11 वर्सेस सचिन साळुंके प्रतिष्ठान यांच्यातील उद्याच्या आजच्या राहिलेल्या सामन्यातील पहिली लढत होणार आहे. 8चा कॉल टाइम आहे. 8:30ला बरोबर बॉल पडेल. तर दोन्ही संघाने 8 वाजता बरोबर इथे कॉल द्यायचा आहे आपण आल्याचा. 8:30ला जर हजर नसाल तर दोन्ही संघ आम्ही बात करून टाकू. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. जिजा 11 आणि सचिन साळुंके प्रतिष्ठान. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत कोपरे एंड कडून. सचिन साळुंके प्रतिष्ठान आपल्याला शेवटची 2 मिनिटं. जर आता कोण व्हॉलेंटियर दिसलेत नाही तर उद्याच्या सामन्यामध्ये 4 रनची पहिली पेनल्टी देतोय तुम्हाला. सचिन साळुंके प्रतिष्ठान एकच तुमचा व्हॉलेंटियर दिसतोय, सहकार्य करा. चला बघा, कमिटीने ज्या पद्धतीने आपल्याला सूचना दिल्यात त्याचा आपण अंमलबजावणी करायची आहे. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. ऋषी आले दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होताना दिसले कोपर एंड कडून. ऋषी वालेकर लेफ्ट हँडेड बॅटर. मैदानामध्ये आपण पाहतोय आकाश आणि चिराग आहेत. ऋषिकेश वालेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लेफ्ट केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या मस्तकावर दस्तक देत सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय एपीएल षटकार. मात्र जाणारा हा षटकार मात्र आपण पाहतोय संध्याकाळचं सत्र. हवा मात्र थोडी दमट होत असताना पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. यात मिळाली रायझिंग डिलिव्हरी, मात्र सरप्राइझिंग डिलिव्हरी मात्र ऋषिकेश वालेकर यांची मात्र पाहायला मिळाली. चेंडूला मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने झाला होता. पॉइंटच्या वरून चेंडूला मात्र फ्लाय करायचा प्रयत्न मात्र पाहिला होता, परंतु ऋषिकेश वालेकर चांगल्या पद्धतीने चेंडू फेकला आणि चेंडू हा डॉट बॉल देखील काढला गेलाय. कोणत्याही प्रकारचा बदलाव मात्र स्कोर कार्ड होती आपण पाहत नाही या चेंडू नंतर. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने लवकर पोझिशन बनवली. लॉंग चेस असणार आहे लोहित यांच्यासाठी, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार. चा शिकार झाल्यानंतर मात्र खालच्या तालाच्या येणाऱ्या पुढच्या फलंदाजांवर मात्र प्रेशर घेऊन मात्र फलंदाजी करतात हे फलंदाज. यावेळी लाफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू लोवर फुलटॉस पद्धतीने आला. चेंडू जातो डीप मिड विकेटच्या क्षेत्रातून, मात्र सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक दिमागदार चौकार. ही धावसंख्या मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय चिराग यांची दिमागदार खेळी. यावेळी पुन्हा एकदा अपोजिशन मध्ये आल्यानंतर मात्र चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिला,
परंतु हलवार पद्धतीने फेकलेला हा चेंडू यायच्या अगोदर बॅट फिरली गेली, परिणामी चेंडू बॉडीवरती येऊन आदळला जातोय. डॉट बॉल येतोय, एखादा डॉट बॉल येतोय, एखादा षटकार जातोय, एखादा चौकार जातोय. 2 डॉट बॉल आलेत या षटकामध्ये, 2 चौकार आलेत आणि 1 षटकार. अशा पद्धतीने आतापर्यंत 14 धावा मात्र 5 चेंडूमध्ये खर्च केल्यात ऋषिकेश वालेकर यांनी. शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय. तो चेंडू देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रातून. क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलतील, फेकतील, तद्वर मात्र एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट केली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र धावफलकाचा विचार करतोय आपण. 13च्या सरासरीने आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी 2 षटकांचा खेळ येणं शिल्लक असणार आहे. 4 षटकांची ही लढत करूया मरो अशी परिस्थिती आपण मात्र पाहतोय या मॅच मध्ये. शर्वी 11 आणि अंश 11 अशी लुजर मॅच मात्र पाहतोय. जिंकणारा संघ अर्थातच या असोसिएशन प्रीमियर लीग 2024 पर्व 5व्या मध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवून एक चान्स घेत मात्र पुढच्या मॅच खेळण्यासाठी सज्ज होईल. मात्र हरणारा संघ या असोसिएशन प्रीमियर 26 धावा झाल्यात. हरणारा संघ अर्थातच या असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या आठवणी घेऊन मात्र इथून जाताना दिसेल. तिसऱ्या षटकांमध्ये आकाश पाटील यांना इन्व्हाइट केलं गेलं. कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल आकाश पाटील मेडेकार. आज पहिलाच सामना खेळताना दिसत. पहिला सामना खेळत असताना मात्र हजेरी लावली नव्हती. उशिरानं मात्र दाखल झालेत आणि उशिरानं दाखल झाल्यानंतर मात्र आकाश आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना काम करण्याचं कार्य मात्र आज शर्वी 11 संघासाठी करताना दिसतील. परंतु त्यांच्या समोर मात्र टार्गेट आणि चॅलेंज असणार आहे ते चिराग यांचं. ज्या चिराग यांच्या बॅट मधून जर पाहायला गेलात ना तर आतापर्यंत चांगली आकाश पाटील आलेत. चांगली फलंदाजी करत असताना 2 चौकार आणि 1 षटकार अशा पद्धतीच्या बाउंड्रीज आपण पाहतोय. ते चिराग यांच्या माध्यमातून अंश 11 संघासाठी 26 धावा झाल्यात आतापर्यंत. आकाश यांचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आकाशांचा पहिला चेंडू हवेमध्ये लाफ्ट केलाय. फटक्यामध्ये आहे दम. धावा मिळतील मॅक्सिमम षटकार. चेंडू लवकर बॅट वरती आला आणि त्याला लाफ्ट केलाय सीमेच्या बाहेर. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला गेलाय आणि तदनंतर मात्र बॅटची लीडिंग एज लागल्यानंतर ऋषिकेश वालेकर यांच्या हातामध्ये झील जाऊन विसावतोय आणि इथेच मात्र अंत होताना दिसेल तो चिराग यांचा. चिराग बाद झालेत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहतोय. इन ॲट नंबर 5 शुभम मैदानामध्ये दाखल होताना दिसतील. जोपर्यंत चिराग मैदानाच्या बाहेर येईल एक चांगला फायटिंग. टोटल आतापर्यंत 3रं षटक मार्गस्थ असताना मात्र चिराग यांनी आपल्या संघासाठी जमा करताना आपण पाहिलंय. धावा तब्बल 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण अनुभवतोय. आज हे चाललेला शेवटचा सामना आजच्या दिवसातील सूर्य मात्र अस्ताला जाताना आपण पाहतोय. विरल हवा, दमट हवा, चेंडू मात्र ट्रॅव्हल होणार नाही हे देखील फलंदाजांना माहित आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला मात्र चेंडू जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लाईक क्षेत्रामध्ये चेंडू फील करण्याचा प्रयत्न मात्र पाहतोय. एकच धाव मात्र आपण पाहिली या चेंडूवरती. धावसंख्येत मात्र एकनी बदलाव मात्र पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. 3रं षटक मार्गस्थ असताना 33 धावा आणि आतापर्यंत 3 चेंडू शिल्लक असणार आहेत या षटकातील. म्हणजे 9 चेंडू शिल्लक आहेत अद्याप. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. अखोट टप्प्याचा चेंडू खाली आहेत. रोहित मेकिंग नो मॅन स्ट्राईक आणि आणखी 1 विकेटचं पतन. फलंदाज आकाश आउट. जनार्दन मैदानामध्ये दाखल झालेत. जनार्दन आलेत. मिनिट नंबर 6. 4 फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपण पाहिले. चिराग, निर्भय जुईकर, रोहित आणि आकाश. बाद होणारे फलंदाज मैदानामध्ये शुभम आणि जनार्दन. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलेत.
आकाशांची चांगली गोलंदाजी मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर. नेक्स्ट बॉल आकाश. जनार्दन यांच्यासाठी टाकलेला चेंडू, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय तद्वार मात्र एकच धाव घेत मात्र स्ट्राईक रोटेट मात्र जनार्दन यांच्या माध्यमातून करण्यात आली. धावसंख्येत मात्र एकने बदलाव झाल्यानंतर धावसंख्या मात्र मूव होताना दिसेल. 34 धावांवरती धावफलकावरती आपण पाहतोय. तर पहिला इनिंगचा खेळ चालू असताना टीम अंश 11 या संघासाठी 42-43 धावा, आणखी एक षटक येणं गरजेचं असणार आहे, शिल्लक असणार आहे. म्हणजेच 34 धावा झाल्यात, 44-45 धावांपर्यंत देखील मजल आपण मारतोय तर एक फायटिंग टोटल बोलू शकतोय. परंतु यावेळी चांगला चेंडू मात्र डिलिव्हर करत असताना मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव मात्र काढत मात्र तिसरं षटक देखील फिनिश केलं आणि तिसरा षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या अर्थातच 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे आणि 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे, कारण डू ऑर डाय अशी असलेली ही लढत आपण पाहतोय आणि या लढतीमध्ये जास्तीत जास्त चांगले प्रयत्न जो करेल ना तो संघ खऱ्या अर्थानं आपली अस्तित्वाची लढाई जिंकताना दिसेल. ज्या संघाचे गोलंदाज चालताना दिसतील ना त्या संघ मात्र खऱ्या अर्थानं ही मॅच मात्र जिंकताना दिसेल. कारण फलंदाजांना आता मात्र जास्त कमीत कमी मदत मिळताना आपण पाहणार आहोत, कारण हवा मात्र दमट झाल्या कारण मात्र जे चेंडू दुपारच्या सत्रामध्ये आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहायचो ना ते चेंडू मात्र या मोसमला मात्र या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये देखील येताना आपण पाहू शकतोय. आणि बाउंड्री लाईन वरती जर चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं तर या मॅच मध्ये गोलंदाजांना मात्र चांगली साथ मात्र क्षेत्ररक्षण देऊ शकतात. समोरील फलंदाज आउट केले तर प्रेशर बनवू शकतात. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज मात्र वापरला जातोय. वेद फलंदाजी करत असताना मागच्या मॅच मध्ये 4 चेंडूमध्ये 4 षटकार लावणारा पहिला फलंदाज मात्र आपण पाहिला होता. तीच वेद मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला, चेंडू जातोय डीप कव्हर मध्ये, चेंडू फील्ड केला जातोय. 1 धावेला मात्र इथे 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि ज्याच्या वेळी एका धावेला 2-2 धावांमध्ये आपण कन्वर्ट करताना त्यावेळेला समोरील संघाचं क्षेत्ररक्षणावरती आपण दडपण आणू शकतोय. आता हाच चेंडू समजा 2 ते 3 पावलं मैदानाच्या आतमध्ये येऊन जर क्षेत्ररक्षकानं फील्ड केला असता तर या चेंडूवरती एकच धाव असती, परंतु तसं झालं नाही. पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अंधाधुंद शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला गेला, परंतु स्लोपर पद्धतीच्या या चेंडूवरती मोठा फटका मारत असताना चेंडू मात्र थोडा बीट करतोय फलंदाजाला आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. धावसंख्येत मात्र बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं, परंतु विकेट किपरची मात्र जादू आणि चलाकी मात्र पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र पाहतोय शुभम बॅक टू द डगआउट. चौकार येतोय लेग बाय स्वरूपाने मिळालेल्या या 4 धावा टीम अंश 11 संघासाठी चौकार.
शॉटआउट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग आहे आणि तदनंतर मात्र डिस्टन्स देखील क्लिअर केला. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय हा षटकार. आपण अनुभवतोय खूप सुंदर चांगला दिवस मात्र आज सकाळपासून आपण अनुभवला. अर्थातच आज प्रमुख उद्घाटक म्हणून सन्मान्य श्री अस्वतजी पाटील यांच्या पवित्र शोभा असते आज या क्रीडा स्पर्धांचा श्रीफल फुडला गेला आणि तिथून सुरुवात झालेली ही स्पर्धा आज आपण अनुभवतोय. पहिला दिवस खूप सुंदर, प्रत्येक खेळाडूनं मात्र गाजवण्याचा प्रयत्न केला. काही खेळाडू मात्र यशस्वी ठरले तर काही खेळाडू मात्र अपयशी ठरले. काही खेळाडूंच्या टीम्स मात्र पुढच्या संघात मध्ये क्वालिफाय झाल्या तर काही खेळाडूंच्या टीम या असोसिएशन प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून परतीचा प्रवास करताना देखील आपण पाहिला. परंतु या मॅच मधून कोणता संघ जिंकेल, कोणता संघ हार मानेल, परंतु तत्पूर्वी धावा बनवायच्या त्या 48 आणि या 48 धावांचं उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. वेद आणि अमोल अशी सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाले. लेफ्ट हँडेड बॅटर, राईट हँडेड बॅटर अशी कॉम्बिनेशन असलेली ही जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये वेद यांनी प्रभावित करणारी फलंदाजी मात्र पाहायला मिळाली. पहिला फलंदाज ठरला होता ज्याच्या बॅट मधून लागोपाठच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकार मात्र पाहायला मिळाले होते. परंतु आता मात्र चित्र वेगळं असणार आहे. ते दुपारचं सत्र होतं, आता मात्र सत्र असणार आहे संध्याकाळचं सत्र. अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. इट्स अ मॅच ऑन. अथर्व शिर्के पहिल्यांदाच बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. अमोल यांच्यासाठी पहिला चेंडू, 12चा आस्किंग रेट. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू स्टेअर केलाय. चेंडू देखील पडल्यानंतर मात्र बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सन्मान दिला गेला. चांगला चेंडूला सन्मान देणं क्रिकेटमध्ये गरजेचं असतं आणि खराब चेंडूचा समाचार देखील घेणं गरजेचं असतं. परंतु कधी कधी वेळ अशी येते की चांगल्या चेंडूला देखील समाचार घेणं गरजेचं असतं. यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग आणि तदनंतर मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार.
असतात, त्यामुळे मनामध्ये हरून चालणार नाही. कारण ही जर मॅच जिंकायची असेल तर मन मात्र आपलं मजबूत ठेवावं लागणार आहे या प्रत्येक खेळाडूला. तो प्रत्येक खेळाडू मात्र या मॅचशी बांधला गेलाय. अंश 11 आणि शर्वी 11 अशी चालू असलेली ही लढत मात्र पाहतोय. अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई मात्र दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर मात्र लढत असताना मात्र पाहतोय. षटकार आलाय. नेक्स्ट बॉल स्ट्रेट टू ग्राउंड, स्ट्रेट हिट पाहतोय. चेंडू येतोय वन बाउन्स ओव्हर बाउंड्री लाईन. स्ट्रेट हिट, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. वरती हल्ला चढवला जातोय. षटकार तदनंतर चौकार मात्र पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा. यावेळी मात्र स्विंग करताना मात्र चेंडू जातोय. डॉट बॉल येतोय. स्विंगिंग करणारी ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली. ज्या वेळी बॉडी लाईन वरती आणि पुढ्यात टाकलेले चेंडू मात्र पाहिले, त्यावेळी चेंडू मात्र सीमेरेषेच्या बाहेर मात्र जाताना पाहिले. परंतु स्लोवर पद्धतीचे चेंडू ज्या वेळी अथर्व शिर्के मात्र हाताळताना पाहतात ना, त्यांच्यावरती देखील हल्ला चढवणं मात्र कठीण होऊन जमतंय. डॉट बॉल आलाय. 5वा चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. मॅच बॉल देखील मैदानामध्ये पुन्हा आलाय. कारण रसिक प्रेक्षकांना देखील माहिती आहे की मॅच बॉल मैदानामध्ये येणं किती गरजेचं असतं. ज्या चेंडूनं षटकार मारलेला असतो ना, तोच चेंडू मात्र फलंदाज मात्र लाईक करत असतो आणि तोच चेंडू मैदानामध्ये देखील प्रेक्षकांच्या माध्यमातून पाठवला गेलाय. 5वा चेंडू येतोय. बॅटची इनर एज आणि त्यानंतर मात्र चेंडू पॅडवरती जाऊन आदळतोय. धावसंख्येत मात्र एकने बदलाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजेच 12च्या सरासरीने जायचं आहे आणि आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. असं नाही की अथर्व शिर्के यांच्यावरती हल्ला चढवला गेला. षटकार चौकार आल्यानंतर मात्र अंश 11 संघ बॅकफुटवर ढकलला गेलाय. कारण 12च्या आस्किंग रेटना कंपल्सरी आपल्याला जायचं आहे. कारण 48 धावांचं उद्दिष्ट आणि कंपल्सरी चेस असल्या कारण 48 धावा या शर्वी 11 संघासाठी बनवाव्या लागणार आहेत. आणि तशा पद्धतीचे प्रयत्न करत असताना मात्र त्यांना एखाद दुसरा मोठा फटका प्रति षटक येणं देखील गरजेचं असणार आहे. आणि ते प्रयत्न मात्र करण्याचा प्रयत्न मात्र इथून अमोल आणि वेद मात्र आपल्या संघासाठी अर्थात शर्वी 11 संघासाठी करताना दिसणार आहेत. अंश 11 संघासाठी आता मात्र शेवटचा चेंडू. अथर्व यांचा हलक्या हाताने चेंडू स्टेअर करला. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत पहिल्या षटकाची देखील सांगता झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर मात्र ज्या 12च्या सरासरीने पुढे जायचं आहे त्या 12 धावा देखील धावफलकावरती पाहतोय. परंतु विकेट मात्र गेली नाही. ही मात्र जमेची बाजू शर्वी 11. उद्या पहिला सामना जिजा 11 आणि सचिन सालुंके प्रतिष्ठान 8 ची रिपोर्टिंग असणार आहे आपली. आणि तदनंतर किट्टू 11 आणि या मॅच मधून विनिंग टीम ही दुसरी मॅच. बारा धावा झाल्यात. आणखी 36 धावांची गरज असणार आहे. येणारे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि एक नवोदित खेळाडू देखील आपण आज या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहतो. फाईन लीगच्या क्षेत्रामध्ये गौरव जर्सी नंबर 09 मित्रांनो असलेला हा गौरव मात्र येणाऱ्या कालखंडात मात्र या विभागाचं चांगलं प्रतिनिधित्व देखील करताना दिसू शकतोय. या मॅच मध्ये निर्भय जुईकर यांच्या माध्यमातून त्याला देखील क्षेत्ररक्षण करण्याची संधी दिली गेली. दुसरे षटक. दुसऱ्या षटकात गोलंदाज सिद्धार्थ आले. ताखोट टप्प्याचा चेंडू. चेंडूवरती बाउन्स करण्याचा वापर मात्र पाहायला गेला. चांगली अनोखी गोलंदाजी शैली आहे. गोलंदाजी करत असताना चेंडू पूर्णपणे चेंडूवरती हात फिरवला जातो आणि चेंडू बाउन्स देखील मात्र चांगल्या पद्धतीने या विकेटमध्ये पाहतोय. आज ही विकेटचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने आज APL ने ही विकेट बनवली गेली. गोलंदाजांना देखील साथ देते, फलंदाजांना देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीने साथ देताना पाहतोय. चेंडू हवेमध्ये आहे. लाफ्ट केला चेंडू. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. अथर्व शिर्के बराचसा पल्ला पार केला मात्र 38 सर्कलच्या जवळ आले. चेंडू उचलती तोपर्यंत वेद यांच्या बॅट मधून मात्र 2 धावा मात्र शर्वी 11 संघासाठी एकत्रित पद्धतीने आपण जमा करताना आपण पाहिलं. आणि धावसंख्येत मात्र दोन्ही बदलाव होता झाल्यानंतर मात्र धावसंख्या मूव्ह होते 14 धावांवरती.
48 धावांचं उद्दिष्ट असताना 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजे आणखी 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 34 धावांची देखील आणखी गरज असणार आहे ती टीम शर्वी 11 या संघाला. चांगला चेंडू, चांगला फटका, परंतु गॅप मध्ये चेंडू मात्र बाहेर काढलाय, सीमारेषेच्या बाहेर येतोय वेद यांच्या बॅट मधून पहिला चौकार. मैदानाच्या आतमध्ये देखील लगेच सोडला गेला, परिणामी फक्त नाही फक्त एकच धाव मात्र या चेंडूवरती मात्र पाहायला मिळाली. धावसंख्येत मात्र एकने बदलाव झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19च्या घरात. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सलामी ही ला उतरलेली ही सलामीची जोडी अमोल आणि वेद आपल्या संघासाठी मात्र चांगले प्रयत्न मात्र करताना मात्र आपण या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि हेच प्रयत्न मात्र अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालू राहिले ना ती ही मॅच देखील ही शर्वी 11 संघासाठी ही जोडी मात्र कदाचित जिंकून देताना मात्र पाहू शकते. परंतु आपण वेळेला देखील मित्रांनो महत्व द्या, कारण वेळ महत्वाची असते. गेलेला पैसा, गेलेलं सर्व काही वापस मात्र आपण मिळवू शकतो, परंतु गेलेली वेळ मात्र मिळवू शकणार नाही. त्यासाठी मात्र चाललेले प्रयत्न, खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर मात्र एकच धाव मात्र इथून स्कोर कार्ड वरती मात्र ऍड होताना दिसेल. परंतु जसजशा सिंगल डबल डबलनी मात्र हा शर्वी 11 संघ मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न करेल ना, तसा मात्र अंश 11 हा संघ मात्र समोरील संघ शर्वी 11 संघावरती मात्र दडपण मात्र प्रस्थापित करू शकतो आणि या दडपणाखाली येऊन जर मात्र फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला तर कुठेतरी विकेट जाण्याची संभावना असेल आणि यात जर विकेट गेला तर शर्वी 11 संघाच्या ही मॅच देखील अंगी येताना दिसू शकते. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतोय सिद्धार्थ. हा ट्रॅकरचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा राईज होते. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली लाईन मात्र पाहायला मिळाली आणि दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय. दुसऱ्या षटकाचा विचार करता या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8 आणि डबल धावा धावफलकावरती पाहतोय 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात, म्हणजे आणखी 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 28 धावा प्रतिषटक. आता सरासरीचा विचार करता 14 धावा बनवाव्या लागणार आहेत या मॅचला जिंकण्यासाठी टीम शर्वी 11 संघाला. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा चेस करणं कठीण असतं, म्हणजेच प्रत्येक वेळी आपण पाहत असतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मॅच टॉस जिंकल्यानंतर प्रत्येक कर्णधार हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत असतो. सकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र, कारण सकाळच्या सत्रात देखील अशाच पद्धतीचं वातावरण असतं जेव्हा मॅचेसला सुरुवात होत असते आणि संध्याकाळच्या सत्रात देखील अशाच पद्धतीने सत्र असतं. परंतु आता गरज असणार येणारे 12 चेंडू आणि 28 धावा. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. तेजस आलेत तिसऱ्या षटकात. अमोल आणि वेद मात्र प्रयत्न मात्र करतात, परंतु त्या प्रयत्नांना मात्र कुठेतरी अपयश येताना दिसते. इथून मोठे फटके आणावे लागणार आहेत. राईट आर्म राऊंड विकेट, फुलटॉस पद्धतीने टाकलेला हा चेंडू मात्र चेंडू जातोय शॉर्ट थर्डचा खेळाडू मात्र गलीमध्ये जाऊन चेंडू फील्ड केला जातोय. तद्वर मात्र एकच धाव मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होताना दिसेल. 11 चेंडू आता मात्र समीकरण बनलंय ते 27 धावांचं समीकरण बनलंय. 11 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण बनलंय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल मात्र करताना मात्र आपण अंश 11 या संघाला मात्र आपण पाहतोय. इथून मोठे फटके जर आले नाही तर कदाचित ही मॅच मात्र अवघड देखील होताना दिसू शकतोय. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच मात्र आपण नेऊ शकणार नाही, कारण शेवटच्या षटकामध्ये काहीही होऊ शकतं. अंधुक प्रकाश आणखी आता लवकरात लवकर वाढायला सुरुवात होईल. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु चेंडू पकडत असताना मात्र झालेली ही चूक मात्र 4 धावा खर्च कराव्या लागतील अंश 11 संघाला आणि याचाच मोबदला म्हणून स्कोर कार्ड मात्र मूव्ह होताना दिसेल शर्वी 11 संघाचा, तो अर्थातच 25.
अनादर वन, परंतु यावेळेला चेंडूला उंची जास्त. आणखी एक खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. लागोपाठचे 2 चेंडू आणि 2 खराब क्षेत्ररक्षण, 8 धावा. दोन चेंडू आणि 2 चौकार मात्र बी त्यांच्या बॅट मधून मात्र आपण पाहतोय. ते टीम अर्थातच शर्वी 11 संघासाठी धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती मूव्ह होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल आता मात्र 29च्या घरात जाताना पोहोचली. आता मात्र गरज असणार आहे, येणारे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि गरज असणार आहे ते 19 धावांची गरज असणार आहे. येणाऱ्या 9 चेंडूत 19. यावेळी षटंपूल करण्याचा प्रयत्न, लॉंग चेस असणार आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. पुन्हा एकदा खराबपैकी मात्र पाहायला मिळाली, परंतु बॅकअप बघा नवीन खेळाडूचं, युवा खेळाडू, युवा जोश. परंतु हा अखेरीस कदाचित हा गौरव या क्षेत्रात नसता तर आणखी कदाचित धावा मिळू शकल्या असत्या त्या क्षेत्रात. आणि बघा अतुल पाटील अध्यक्ष यांच्या माध्यमातून याच युवा खेळाडूसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलेलं आहे. आल्यानंतर गौरव मॅच झाल्यानंतर आपला 100 रुपयाचं कॅश प्राइज आपण घेऊन जायचं आहे. लॉफ्ट केला चेंडू, बराच वेळ लावेत आणि चेंडूने डिस्टन्स देखील कॅरी केला मित्रांनो. 6 धावा आल्यात. षटकार. अंश 11 की शर्वी 11, शर्वी 11 की अंश 11. चाललेली ही प्रतिष्ठेची लढाई, चाललेली ही अस्तित्वाची लढाई. अस्तित्व टिकवायचं असेल या मॅच मध्ये तर हा मॅच मात्र जिंकावा लागणार आहे दोन्ही संघाला. फक्त एकच संघ असेल जो संघ मात्र आज मात्र या मॅच मधून आपलं अस्तित्व कायम ठेवेल. बाकी दुसरा संघ असेल तो फक्त या मॅचेसचा फक्त आठवणी घेऊन इथून जाताना दिसेल. मग तो संघ जिंकणारा शर्वी 11 असेल की अंश 11 असेल. येणारे 6 चेंडू सांगून जातील. 10 धाब्यांची गरज आहे. एक देखील विकेट पडली नाही म्हणजे चांगली फलंदाजी आतापर्यंत पहिल्या 3 षटकामध्ये पाहतोय अमोल आणि वेद यांची. आणि मात्र आता मात्र संपूर्णपणे जिम्मेदारी निर्भय जुईकर यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि चेंडू देखील आपल्या हातामध्ये घेतला. आयकॉन खेळाडू आहेत निर्भय जुईकर अंश 11 संघाचे. परंतु दुसऱ्या बाजूने बघायला गेला तर वेद आणि अमोल यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना या मॅचला मात्र आपल्या हातामध्ये थांबवून ठेवलंय. इथून चांगली फलंदाजी केली तर ही जोडी, मी पहिलंच म्हटलं होतं की ही जोडी जर फुटली नाही तर ही जोडी मात्र ही मॅच देखील आपल्या बाजूने घेऊन जाताना दिसू शकतोय. परंतु तत्पूर्वी सामना जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू मित्रांनो, 10 धाव्यांची गरज. आलाय गोलंदाजीसाठी निर्भय जुईकर. निर्भय जुईकर यांचा हा खराब चेंडू मात्र पाहतोय. पहिलाच खराब चेंडू आउटसाइड दी लेग स्टंप डाऊन दी लेग साइड जाणार हा चेंडू. वाईट चेंडू इथे वाईटच्या मतीनं स्कोर मात्र होताना दिसतोय. 6 चेंडू 9 धावांची गरज. 6-9. आता मात्र राऊंड विकेट. कदाचित या चेंडूवरती फटका जर बसला असता तर कदाचित षटकार किंवा चौकार देखील पाहू शकलो असतो. परिणामी 1 धाव आली. खराब चेंडू त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले गेलेत आणि पाहतोय तर आता मात्र या षटकारानं या मॅचची जणू काही हवाच काढून घेतलंय.
आणि 3 धावेची गरज. 5 चेंडू आणि 3 धावेची गरज. मित्रांनो अद्याप देखील सामना हरला नाही. डॉट बॉल येतात, विकेट येतात तर मॅचचं चित्र बदलू शकतं. अंश 11 हार मानून जमणार नाही हा, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. डॉट बॉल फेकणं गरजेचं असणार आहे. इथून काहीतरी करामत करावी लागणार आहे चॉन्टॅना, परंतु करामात करील तो वेद. कुठला वेद मात्र ही मॅच फिनिश करून देतोय. आणि वेद यांच्यासाठी अतुल पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि मागच्या मॅच देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय ते वेद यांच्यासाठी. तसेच मॅन ऑफ द मॅच देखील या मॅच मध्ये नो डाऊट वेद असणार आहे. तसेच गोलंदाजी करत असताना 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना देखील चांगली फलंदाजी केली. आणि वेदनं मात्र आपला संघ मात्र या असोसिएशन प्रीमियर लीग मध्ये प्रवास मात्र कायम ठेवला आहे. वेद यांच्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे.